स्वागत आहे दोस्तों, मी सागर तुमचं स्वागत करीत आहे नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, खूपच जास्त स्पेशल आहे. काय सांगू तुम्हाला, आपला 1 ऑगस्टला श्रीमान दादाचा बड्डे असतो. तर त्या निमित्तानं आज आहे 25 ऑगस्टच्या आधी काय असतं, जुलै. हां तर 25 जुलै आज. आणि आज सगळे पुण्यातले जेवढे आमचे बांधिलकीवाले मित्र आहेत, म्हणजे जेवढे आपल्याला ओळखतात, तर आम्ही तर त्यांना ठरवलं आहे आणि आपण पण त्यांच्यामध्ये सामील झालेलो आहे की आपण एका आश्रमाला हे द्यायची, मदत करायची, फूड डोनेशन करायचं ठरवलेलं आहे. फूड डोनेशन अजून बाकी पण 2-3 गोष्टी आहेत. तर त्यासाठी आपण आज चाललो आहोत आणि हा खूपच स्पेशल आपल्या व्हिडिओ असणार आहे. आणि तुम्ही हा पूर्ण बघा, माहिती तुम्हाला आवडेलच. कारण ऑब्व्हियसली श्रीमान दादाचा टॉपिक आल्यावर कुणाला नाही आवडत भाई. दादाचा टॉपिक आल्यावर तर कोण मागं हटणार आहे का ब्रो. सो आपण चाललो आत्ता. आपलं मीटअप लोकेशन आहे पोरांचं, म्हणजे पोरी पण येत आहेत, म्हणजे सर्वच आहेत आपले बांधिलकीवाले. मेन आपले यश भाऊ, गौरव आणि जयेश वगैरे. बाकीच्यांचं नाव मी घेत नाही कारण मला आठवत नाही. नावाचं आपल्याला लफडा आहे जरा, ॲज युजल. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. सो सगळ्यांची नावं घेत नाही, पण हे आपलं एक पुण्याचं काम करायला चाललं आहे. आपण आज फूड डोनेट करतो आहे श्रीमान दादाच्या नावानं, म्हणजे आपल्या बांधिलकी फॅमिलीच्या नावानं. सो तो एक असा आज चांगलाच योग आलेला आहे. शनिवार आहे, सुट्टी पण आहे आणि आज आषाढी एकादशी आहे. खूपच म्हणजे काही बोलायचं, म्हणजे असं सगळं जुळून आलेले. तर आपण जाऊया पहिले मीटअप लोकेशनवरती, मग तिकडनं आपण पुढचा प्रवास चालू करू ना ब्रो. अँड इफ यू आर न्यू टू द चॅनल, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. येस ब्रो, बांधिलकीचा विषय टिल द एंड. चल काउंट माहीत नाही मला किती जण येणार आहेत, पण काल जी रात्री मीटिंग झाली त्यामध्ये 12-13 जणं तर होती आणि ग्रुपवरती पण खूप जणं आहेत. बघू आता आज किती येतात, म्हणजे येतीलच. ज्यांना जमेल ते येणारच आहेत. आपण पण चाललोच आहे. तर मी तर आपला बांधिलकीवाला शर्ट आपण घातलेला आहे ना ब्रो. मला माहीत नाही तुम्ही बघितलं आहे का नाही, पण बांधिलकी थिएटरचा इव्हेंट जेव्हा झाला तेव्हा आपल्याला टी शर्ट भेटलेला बांधिलकीचा दादाकडनं खास. तर तोच घालून चाललो आहे आता मी. आणि बाकीच्या पोरांना पण ठरवलं आहे, ज्यांच्याकडे तो टी शर्ट आहे तो घालणार आहेत. तर जाऊया, आपण चालू करूया. मला थोडं बोलायला लई दिवसानं ब्लॉग करतोय ना, ते काय ना जरा जॉब में थोडा ये बिझी हो गया ना, जरा क्या ही बोले. बरं काय नाही, आपण करत राहू. थोडं का होईना करत राहू. थेंबे थेंबे ते साचे. येस ब्रो, वैसा विषय. थेंबे थेंबे सागर तुम्हारा साचे. येस, लेट्स गो. एक तर माझा लफडा काय सांगू का तुम्हाला, मला नावानं गोष्टी लक्षातच नाही राहत. एरियाचे नावं विचारा, मला काहीच लक्षात येत नाही. काहीच समजत नाही कुठला लोकेशन कुठं आहे. पण असं रोड मला सांगितला ना तुम्ही, या रोडनं जायचं तुला, या रोडला, म्हणजे मला ते क्लिक होतं. पण या जागेला हे म्हणतात, हेच माझ्या लक्षात नाही राहत. कसं काय माहिती राव, वेगळाच रोग आहे. आला जयेश तरी दिसलाय मला. ब्रो इधर ब्रो. मेन कार्यकर्ता डूइंग हिज थिंग. अंदर हो गया, रुको, एंडी निकल ले दो. मेन कार्यकर्ता येऊ तसं काय नाही. बांधिलकीचा विषय थोड्या वेळात आपण जाणार आहे त्या इव्हेंटला. थोडा लफडा झाला आहे, होईल. सांगत नाही काय झालं आहे, नाहीतर आपलीच इज्जत जाईल. जाऊ दे ना, असा दिसतो ना. पण आता तू आता मॅन्युअली करशील, तू मॅन्युअली आहे ना, इज्जत आहे ना. त्याच्यात 2 प्रदीप भाऊ, 2 ईश्वर भाऊ आणि मग हा तेवढे दिसले पाहिजे. कसं आहे का वाईट हे येऊ द्या त्या आशीर्वादाने आज आपल्याला इथं यायला भेटलं. हे पुण्याचं काम आपण करतोय, अभिमान वाटतोय स्वतःवर, काहीतरी करू शकतो आपण.
तुम्ही काय सांगशाल या गोष्टीवर? तर शेवटी एकच गोष्ट, एकच वादा श्रीमंता. 100% बांधील बांधील किती लाईट जीव आहे आणि जीव राहणार. तुला काय बोलायचं? मला काहीच बोलत नाही, आलो मागं 2 मिनिटं. नाक दाखव ना. हां हे बघा गाईज, ही माझी खासियत आहे. मला तोंडामुळं नाही, मला नाकामुळे ओळख यायची सगळी गाई, त्यामुळं काही लाज वाटत नाही. गाईज सबस्क्राईब करा आपल्या भावाच्या चॅनलला आणि बांधील की दाखवून द्या. विषय मी पण ओजी रट्ट्या बोल काय म्हणतो? बांधिलकीचा विषय सबस्क्राईब करा. सागर ऑन काय तुझे चॅनल? सागर नाव चॅनलचं नाव नाही माहिती तुला? सागर मिसाळ. आय एम सागर. येस आय एम सागर. बांधिलकी एक मिनिट थांब. सध्या ब्लॉगची कमतरता खूपच चालू आहे. रेग्युलर ब्लॉग आणि ब्लॉग हे सगळं हँडल नाही होऊ शकत. निघून जातो स्ट्रीम, जेवण वगैरे, झोप सगळं पाहिजे. नाही होत ॲडजस्ट, तरी पण करतोय आपण ब्लॉग रेग्युलर नाही. होईल जसं टाईम भेटेल तसं आपण ब्लॉग काढतो. 100%. नेटवर्क जाता रे. ठीक आहे कंटिन्यू राहू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे बापरे. हे दाखव याच्यावर. तुझ्या वाढदिवसानिमित्त सर्व दाखव. बघ. हाय करा सर्वांनी. हाय करा. सर्वांना हे सर्वांना मागच्या त्यांना माहिती असेल. कोणती? ग्रीन कलरची. ग्रीन कलरची बॅनर आवडली त्याला. BMW आवडली ह्याला. बिमुडी आण म्हणतोय परत. जिम्मी त्याला कोणीतरी टिप दिली म्हणा. दादा त्याला कोणीतरी टिप दिली की तू जिम्मी घेणार आहे. मीच तो गौरव. हा हे सगळे इनोसेंट माणसं. पोरं रे माणसं. नमस्कार. टोपी आले सर. प्रदीप भाऊ मालवण. स्ट्रेट फ्रॉम मालवण. कुठं चालले ते एरिया पण सांग. पुण्यात चालले ते. नमस्कार. हे सर्व दिघी पुण्यामध्ये चालू आहे दादा. पुण्यामध्ये चालू आहे सर्व. तुझी आवडती सिटी. दिघी नाव आहे एरियाचं. दिघी. तुला टेन्शन घेऊ नकोस. सरप्राईज भेटणार आहे. अजून तर मेन सरप्राईज बाकी आहे. गेलं नेट गेलं. टाळ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. प्रथम श्रीमान दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उगवता सूर्य त्याला आशीर्वाद देव, भरलेली फुले त्याला सुगंध देव,
परमेश्वर त्याला सदैव सुखात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा श्रीमान दादाला हार्दिक शुभेच्छा. प्रेम आहे कर. आज बांधिलकी तर्फे आमच्या मातृछाया बालकाश्रमामध्ये बजेट सेलिब्रेशनचा कार्यक्रम करण्यात आला व एक समाजाची बांधिलकी राखत त्यांनी इतर न खर्च करता एक छोट्या मुलांसोबत सामाजिक कार्याची भूमिका पार करत असताना त्यांनी सेलिब्रेशन केलं आणि आमच्या संस्थेला थोडा बहुत अन्नधान्य स्वरूपात म्हणा वगैरे थोडं खाऊ स्वरूपात जी मदत केली त्याच्याबद्दल मी मातृछाया बालगृहातर्फे खूप खूप त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. एक शब्द जर थांबवतो तुम्हाला. ते आम्हाला मार्गदर्शन करणारा तो आहे ज्याचा वाढदिवस आहे, श्रीमान लेजंड यांचा वाढदिवस. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे आधारस्तंभ असलेले युवा नेतृत्व श्रीमान लेजंड यांचा वाढदिवस आमच्या मातृछाया बालकाश्रममध्ये साजरा करण्यात आला व मी त्यांच्या पूर्ण टीमचे व त्यांच्या सगळ्या परिवाराचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. हो ते आम्हाला सवय नाही ना. बोलू तू ठुशीवाला रेड आहे का तो कॉम्पिटिशन वाला तू काळा ब्लॅक ब्युटी कोण म्हणे ब्लॅक ब्युटी फक्त फार आहे त्यातच बसून आला. फायनली सगळं आवरलं गोशाळेमध्ये आवडलं. सागर भाऊच्या ब्लॉगमध्ये मी तर पहिल्यांदाच बोलतोय. सागरचं नाव आहे ना, मी नावही विसरलो होतं. तर याच्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळं आवरलं. आता निघायची गोळी घ्यायची. याला काय बोलायचं असेल तर तुम्ही वन साईड बोलू शकता. काही अडचण नाही मला. नाही बोला. काहीच बोलू नका. नाही बोल प्लीज यार. तू असं का चिचकोळे सगळ्यांना भेटून भारी वाटलं. जे बोलल्यामुळे मला भारी वाटलं. एवढंच बोलेल आणि बस एवढंच. जीव आहे आणि जीव राहणार. तो जीव पाय केवढा आहे आधी. तेवढा जीव आहे आणि तेवढंच राहणार. वाढवायचं घे वाढवणार कमी नाही होणार. वाटोळम पुढं लग्न करायचंय. इथं मला पुरी फावर तुला बरं जाम करायला लागले. किती वेळा विचारला असं ऋषा कुठे मी सांगत नाही माहिती. दाखवून दे. आहे पसंत आहे. फोटो पाहिलं नाही म्हणतात डायरेक्ट. दाखवू नको. ऋषाच नाही म्हणायचं. ऋषाच नाही. बाय बाय. हा तर मित्रांनो या प्रकारे आपला आजचा कार्यक्रम पार झालेला आहे. सगळे बांधिलकीवाले होते. सगळ्यात म्हणजे आम्ही मगाशी थोडं खाल्लं. सकाळपासून कोणीच काय खाल्लं नव्हतं. ह्यूज रिस्पेक्ट टू दॅट ऑल ऑफ दॅट. अँड थांबा जरा बस जाऊ दे. हां तर सगळे बांधिलकीवाले पब्लिक होते आपल्याबरोबर. आम्ही किती 12-13 जण होतो. मे बी काउंट चुकू शकतो पण होतो. आम्ही सगळे बांधिलकीवाले होतो. मस्त कार्य पार पाडलं. पहिले तो मी व्हिडिओ बघितलाच असेल. त्या पोरांना आम्ही फूड डोनेशन वगैरे केलं. अजून त्यांना वेगळे गिफ्ट हॅम्पर्स होते ते गिफ्ट हॅम्पर्स दिले यश भावनं क्रिएट केलेले. आणि अजून त्यानंतर आम्ही एक शाळेला गेलो ते पण तुम्ही बघितलं. सो आणि मग तिकडनं आम्ही तिकडं मंदिराचं दर्शन पण घेतलं स्वामी समर्थांचं. येस. सो तिकडनं आम्ही निघालो. थोडं बाहेर खाल्लं आणि आता सगळे त्यांच्या वाटेला गेलेले आहेत. आणि आपण पण तुम्ही बघू शकता की आपण पण आपल्या घरच्या वाटेला निघालेलो आहे. सो यो होता ट्रिब्यूट टू श्रीमान लेजंड फॉर मेकिंग दिस हॅपन. श्रीमान दादामुळेच हे होऊ शकतं कारण त्या माणसामुळेच हे सगळं झालेलं आहे. हे मला त्या कॅमेरा पुढं बोलता नाही आलं. मला माईक दिलता यश भाऊनं
पण मला बोलतं नाही आलं. थोडंसं बोललो काहीतरी, पण हेल्मेटच्या मागं बोलताना थोडं असं जमताना हे कसं जरा हे जरा सवय झाली आहे, ते सवय नाही आपल्याला कॅमेरा पुढं बोलायची. पण होऊन जाईल ती पण, काय नाही, ते पण करू आपण, ते पण शिकू आपण. शिकू म्हणजे हे करू, काय म्हणतात, यूज टू. मी जास्त फेस दाखवत नाही माझं, कारण जरा मी फेस कॉन्शियस आहे. पण ठीक आहे, हेल्मेट क्रिएटर आहे मी, हेल्मेट क्रिएटर. ते म्हणतात ना हेल्मेट क्रिएटर, वो हूँ मैं वो. बाकी काय विषय नाही, मस्त आज दिवस चांगला गेला. ते पोरं पण खुश झाली मस्त, त्यांना जेवण बिवण मस्त झालं. बाकी म्हणायचं झालं तर इव्हेंट एक नंबर झाला. जे ऑर्गनायझर्स, जे मेन हेड होते, त्या सगळ्यांना फुल इज्जत, बांधिलकीचा विषय. अँड ऑन दिस नोट, हॅपी बड्डे तो श्रीमान लेजंड. 1 तारखेला त्याचा बड्डे. सो बाय बाय.